मित्रांनो, एका लग्न समारंभामध्ये नवरीची विदाई होणारच असते. तितक्यातच त्या लग्न समारंभात किन्नरांची एक टोळी येते. आता ते किन्नर त्यांचं काम करू लागतात, नाचू गाऊ लागतात आणि सर्वांकडून पैसे वसूलू लागतात. किन्नरांची नजर जास्तीत जास्त त्या लग्नामधील नवऱ्या मुलावरती असते. मात्र हे किन्नर जसे त्या नवरदेवाला बघतात तसं यांना काहीतरी शंका जाणवू लागते. त्या किन्नरांना हा नवरदेव त्यांच्याच कॅटेगरीमधला वाटतो. आता किन्नर लोक त्या ठिकाणी परेशान होतात, हैराण होतात. त्यांच्यामध्ये चर्चा होऊ लागते की नक्की हा काय प्रकार आहे. मात्र ते काही करू शकत नव्हते, कारण ते लग्न पूर्णपणे पार पडले होते आणि नवऱ्या मुलीची आता विदाई होणार होती. तरी देखील हे किन्नर लोक विचार करतात की एका मुलीच्या आयुष्याचा हा प्रश्न आहे. त्यामुळे हे किन्नर सर्वात अगोदर त्यांच्या पद्धतीने त्या नवरदेवाला चेक करण्याचा प्रयत्न करतात. मात्र त्यांना त्यामध्ये यश मिळत नाही. अखेर हे किन्नर लोक त्या नवरीच्या आई वडिलांना भेटतात आणि त्यांना सांगतात की तुम्ही तुमच्या मुलीचं लग्न ज्या मुलासोबत लावून दिलं आहे आणि ज्याच्यासोबत तुमच्या मुलीला पाठवत आहे तो मर्द नाही तर एक किन्नर आहे, आमच्या कॅटेगरीमधला मुलगा आहे. किन्नरांच्या तोंडून हे सर्व ऐकल्यानंतर नवरीचे जे आई वडील असतात हैराण होऊन जातात. त्यांना सुचत नाही आता नक्की काय बोलावं आणि काय करावं. किन्नर बोलतात की आता तुमचं तुम्ही बघा, आम्ही आमचं काम केलं आहे. आणि अशा पद्धतीने त्या ठिकाणी ज्या काही महिला होत्या, नवरीच्या जवळच्या ज्या नातेवाईक महिला होत्या, जवान महिला होत्या, त्या सर्व महिला मिळून एक प्लॅन बनवतात. त्या नवरदेवाला रूममध्ये बोलावून घेतात आणि त्याला गिफ्ट देण्याच्या बहाण्याने एका रूममध्ये घेऊन जातात आणि त्या महिलांमध्ये जी नवरीची वहिनी असते त्या वहिनीला सांगतात की तू गिफ्ट देण्याच्या बहाण्याने या नवरदेवाला चेक कर. आता हे सर्व तुझ्याच हातात आहे. आता मित्रांनो, नवरीच्या इज्जतीचा सवाल होता, तिच्या आयुष्याचा सवाल होता, तर तिची वहिनी ते पाऊल उचलण्यासाठी तयार होते. त्या नवरदेवाला एका रूममध्ये घेऊन जाते गिफ्ट देण्याच्या बहाण्याने आणि आतमधून दरवाजा बंद करून घेते आणि नवरदेवाची मर्दानगी चेक करण्याच्या नादात त्या ठिकाणी असं काहीतरी घडतं जे सर्वांना अनपेक्षित होतं. तर मित्रांनो, नक्की काय घडले होते, काय आहे प्रकरण पूर्ण सांगेल, बस व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नमस्कार, स्वप्नील क्राईम टॉक्समध्ये आपले स्वागत आहे. आजच्या आपल्या सत्य घटनेची सुरुवात होते उत्तर प्रदेशच्या मुरादाबाद येथून. श्रद्धा नावाच्या एका मुलीचं लग्न पुनीत नावाच्या मुलासोबत फिक्स होते. श्रद्धाला पुनीत पसंत पडतो, पुनीतला श्रद्धा पसंत पडते. श्रद्धाच्या आईवडिलांना पुनीतच्या घरची प्रॉपर्टी वगैरे सर्व काही पसंत पडते आणि त्यांची मुलगी ते पुनीतला देण्यासाठी तयार होतात. लग्नाचा दिवस येतो, लग्न देखील धूमधडाक्यात पार पडते. आता नवरीची विदाई करण्याची वेळ येते. तितक्यातच त्या ठिकाणी किन्नरांची टोळी येते. किन्नरांमध्ये 4 जण असतात. ते त्यांचं कामच असतं, त्या ठिकाणी नाच गाणे वगैरे करू लागतात, सर्वांचं एंटरटेनमेंट करू लागतात, सर्वांकडून पैसे वगैरे घेऊ लागतात. आणि या किन्नरांची नजर जास्त करून नवरदेवावरती आणि नवरदेवांच्या वडिलांवरती असते. हे किन्नर जसे नवरदेवाकडे आपला मोर्चा वळवतात, त्या नवरदेवाचे हावभाव बघून, चालचलन बघून या किन्नरांना लगेच समजते की हा मुलगा कोणी साधारण मुलगा नाही, तर तो आपल्याच कॅटेगरीमधला मुलगा आहे. हा लग्न कसं करतोय हेच या किन्नरांना समजत नाही. किन्नर त्या ठिकाणी बेचैन होऊ लागतात. किन्नर विचार करत होते की या मुलाचं लग्न देखील पूर्णपणे पार पडलं आहे आणि आता हा या मुलीला देखील आपल्या घरी घेऊन जाईल. किन्नरांना सुचत नाही की आता नक्की करावं तर करावं काय, बोलावं तर बोलावं काय. मात्र त्यांच्यामध्ये एक मेन किन्नर असतो ज्याचं नाव असतं सुमन. सुमन नावाचा किन्नर बोलतो की अशा पद्धतीने आपण हे जाऊ देऊ शकत नाही. कदाचित या लोकांनी या नवरीच्या घरच्यांना फसवलं असेल, त्यांच्यापासून ही गोष्ट लपवून ठेवली असेल आणि त्यांना अंधारात ठेवणं योग्य नाही. त्यांना ही गोष्ट माहीत पडली पाहिजे. सर्वात अगोदर हे किन्नर त्या मुलाला चेक करण्यासाठी त्याच्या जवळ जातात. तितक्यातच तो जो नवरदेव असतो पुनीत नावाचा, त्या पुनीतचे वडील त्या ठिकाणी येऊन पोहोचतात आणि या किन्नरांकडे येतात. किन्नर जसे त्या नवरदेवाला छेडछाड करू लागतात, पुनीतचे वडील जे असतात यांना वाटते की कदाचित हे किन्नर आपलं सर्व भांडाफोड करतील, म्हणून ते आपल्या खिशातून 2000 रुपये काढून या किन्नर लोकांना देतात आणि त्यांना सांगतात की तुम्ही येथून निघून जा. किन्नर बोलतात की हो, आम्ही येथून निघून जाण्यासाठी चालू आहे, आम्हाला येथे गृहस्थी बसवायची नाही आहे, बस आम्हाला नवरदेवाला भेटू द्या. नवरदेवाचे वडील अगोदर तर त्यांना तेथे जाऊच देत नाही. मात्र किन्नर त्यांचं न ऐकता त्या नवरदेवाजवळ जातात, त्याच्यासोबत छेडखानी करू लागतात. खरं तर ते त्याच्या खिशामध्ये हात घालून हे चेक करण्याचा प्रयत्न करत होते की हा खरंच पुरुष आहे, मर्द आहे की त्यांच्याच बिरादरीमधला व्यक्ती आहे. मात्र हे सर्व होत असताना त्या नवरदेवाचे वडील त्या ठिकाणी येऊन पोहोचतात आणि त्या किन्नरांना तेथून हटवू लागतात. त्यांना
बोलतात की तुम्हाला पैसे देऊन देखील तुमचं मन भरलं नाही का, तुम्ही येथून चालते व्हा. आता हे जे किन्नर असतात त्यांचा जो मेन मोरकी असतो सुमन, हा बोलतो की तुम्ही याचं लग्न तर करून देत आहात मुलीसोबत, मात्र पुढे गृहस्थी हा कसा बसवणार, हा वंश कसा चालवणार. नवरदेवाचे वडील बोलतात की माझा मुलगाच वंश चालवणार, तुम्ही हे असं कसं बोलू शकता, काय बोलत आहे तुम्ही, आत्ताच्या आत्ता येथून निघा, नाहीतर तुम्हाला धक्के मारून या ठिकाणवरून मी काढून देईन. ते किन्नर कोणाला घाबरणारे नव्हते. ते चौघे एकत्र येतात, विचार करतात की आता आपल्याला कन्फर्म झालेलं आहे की हा नवरा जो आहे हा आपल्याच बिरादरीचा एक किन्नर आहे. मात्र ही गोष्ट आपण मुलीच्या आईवडिलांना सांगितली पाहिजे. म्हणून हे किन्नर आपला मोर्चा मुलीच्या आईवडिलांकडे वळवतात आणि मुलीच्या आईवडिलांना सांगतात की तुमच्या मुलीचं लग्न तुम्ही एका किन्नरसोबत करून दिलं आहे. हे सर्व ऐकल्यानंतर मुलीचे जे आईवडील असतात यांच्या पायाखालची जणू काही जमीनच सरकते. त्यांना सुचत नाही की हे किन्नर असं कसं बोलू शकतात. पहिल्यांदा तर ते किन्नरवरती भडकतात, मात्र किन्नर बोलतात की आमच्यावरती भडकू नका, तुम्ही स्वतः चेक करा आणि नंतर तुमच्या मुलीची विदाई करा. नाही, आता तर फक्त लग्न झालं आहे, विदाई केल्यानंतर मात्र तुमच्या मुलीचं आयुष्य पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही. मुलीचे आईवडील जे असतात हे विचार करतात की नक्कीच आपण चेक केलं पाहिजे, मात्र चेक कसं करावं, आता ते डोक्याला हात लावून बसतात. त्या ठिकाणी नवरीचे जे नातेवाईक असतात, तिच्या वहिनी वगैरे असतात, सर्वांना ही गोष्ट समजते. बस त्या लग्नामधील पुरुषांना या बाबतीत काही माहिती मिळाली नव्हती. सर्व स्त्रियांना ही गोष्ट समजली होती. आता सर्व स्त्रिया त्या ठिकाणी प्लॅनिंग बनवतात. काही रस्म बाकी होत्या, जसे की बुटं वगैरे लपवण्याच्या त्या रस्म असतात आणि त्यांच्यामध्ये सर्व महिला मिळून नवरदेवाला गिफ्ट देत असतात, ती रसम होती. तर आता या सर्व प्लॅनिंग बनवतात. नवरीची वहिनी असते, नवरीचा जो भाऊ असतो हा दुबईमध्ये काम करत असतो आणि नवरीची एक वहिनी असते. आता सर्व जबाबदारी त्या नवरीच्या वहिनीवरती होती. नवरदेवाला चेक करायचं होतं तो नक्की मर्द आहे की किन्नर आहे. भले तिच्या देखील इज्जतीचा प्रश्न होता, त्यापेक्षा जास्त मोठं तिच्या नंदेचं जीवन होतं, तिच्या नंदेचं आयुष्य होतं. त्यामुळे ती गोष्ट करण्यासाठी तयार होते आणि त्या नवरदेवाला आता गिफ्ट देण्याच्या बहाण्याने घरामध्ये बोलावून घेण्यात येते. नवरदेव त्याच्या 2-3 मित्रांना घेऊन त्या ठिकाणी येऊन बसतो. आता बसल्यानंतर सर्वात अगोदर या नवरीची जी वहिनी असते ही त्या ठिकाणी येते आणि नवरदेवाला बोलते की तुम्ही एकटेच त्या रूममध्ये चला, मी तुम्हाला सर्वात अगोदर गिफ्ट देणार आहे आणि आमच्याकडे अशी पद्धत आहे. नवरदेवाला वाटते की रस्म असू शकते, म्हणून हा नवरदेव तिच्यासोबत त्या रूममध्ये जातो. रूममध्ये गेल्यानंतर सर्वात अगोदर नवरीची जी वहिनी असते ती दरवाजा बंद करून घेते. नवरदेव बेचैन होतो, तो बोलतो दरवाजा का बंद केला. तर नवरीची जी वहिनी असते ही बोलते की आमच्यामध्ये अशीच पद्धत आहे, तुम्ही शांत बसा आणि खरं तर मला तुम्ही खूप आवडता, मी तुम्हाला जसं पहिल्यांदा लग्नामध्ये बघितलं माझं मन तुमच्यावरती आलं आहे आणि मी तुमच्यासोबत काही वेळ घालवू शकते. हे बघा, आजचा दिवस हा तुमच्यासाठी खास आहे आणि आजचा दिवस तुमच्यासाठी फ्री आहे. मी तुमच्यासाठी पूर्णपणे उपस्थित आहे. तुम्ही माझ्यासोबत आज या बंद कमऱ्यामध्ये काहीही करू शकता, याबद्दल मी कोणाला काही सांगणार नाही, कोणाला काही माहिती होणार नाही. नवरदेव बोलतो की या अशा पद्धती आमच्याकडे नाहीये, हे असं लग्नामध्ये कधी होत नसतं. मात्र नवरीची वहिनी असते, हिला तर चेक करायचंच होतं. आता ही सर्वात अगोदर त्या रूममधील लाईट वगैरे बंद करते आणि त्या नवरदेवाला टच करू लागते. हळूहळू टच करता करता ती त्या नवरदेवासोबत सर्व गोष्टी करते. मग ती बघत असते नवरदेवामध्ये काही फिलिंग्स येतात की नाही येत. ती चेक करत असते नवरदेवाची रिॲक्शन काय आहे, त्याच्यामध्ये काही फिलिंग्स येतात की नाही येत. मात्र नवरदेव त्या परीक्षेमध्ये पूर्णपणे फेल झाला होता. नवरीची जी वहिनी होती तिने अगदी चालाकीने सर्व गोष्टी परखल्या होत्या आणि तिने सर्व काही बघितलं होतं. तिला कळून चुकलं होतं की हा जो नवरदेव आहे पुनीत, हा कोणीही मर्द नाहीये, तर हा एक किन्नरच आहे. एवढं सर्व सुरू असताना बाहेर ज्या महिला होत्या यांना देखील भीती वाटत होती, कारण त्यांच्यामधील एक महिला नवरदेवाची टेस्टिंग घेण्यासाठी आतमध्ये तर नक्कीच गेली आहे, मात्र तिच्यासोबतच या नवरदेवाने काही वेगळे वाईट काम करू नये याची सर्वांना भीती होती. आता बाहेरून त्या महिला देखील तो दरवाजा वाजवू लागतात. मात्र ही जी महिला असते नवरीची वहिनी, ही बोलते की थोडा वेळ थांबा.
त्यांना थांबवते आणि नवरदेवाला बोलते की तू नक्की कोण आहे, खरं खरं सांग, मी तुला पूर्णपणे ओळखलं आहे. आता तुझ्याच हातात आहे, तू जर मला सांगितलं तर मी तुला माफ करू शकते. जो नवरदेव असतो पुनीत, याला कळून चुकते की आता आपला भांडा फुटलेला आहे, आता खरं सांगितल्याशिवाय पर्याय नाही. तर हा पुनीत सांगू लागतो की हे बघा, यामध्ये माझा काही दोष नाही. माझे जे आई वडील आहे हे समाजाच्या भीतीपोटी माझे लग्न या मुलीसोबत लावून देत होते. समाजामध्ये त्यांना दाखवायचे नाहीये की मी एक किन्नर आहे. त्यांनी या अगोदर देखील माझे लग्न एका मुलीसोबत करून दिले होते, मात्र ती मुलगी लग्नाच्या 4 ते 5 दिवसानंतरच आमच्या घरून निघून गेली. ती पुन्हा माघारी आलीच नाही. मात्र माझ्या आई वडिलांनी ही गोष्ट सर्वांपासून लपवून ठेवली आणि तुमच्याकडून हुंडा वगैरे घेण्याच्या नादामध्ये माझं लग्न या मुलीसोबत लावून देत होते. हा सर्व प्रकार जेव्हा नवरीची वहिनी ऐकते, तिला तिचे अश्रू अनावर होतात. तिला तिच्या नंदेची आठवण येते. तिच्या नंदेसोबत किती मोठा विश्वासघात होत होता, तिचं आयुष्य कशा प्रकारे उद्ध्वस्त होत होतं. आता एवढं सर्व ऐकून जी नवरीची वहिनी असते, रडतच तो दरवाजा उघडते आणि रडत रडत या महिलांकडे येते. सर्व महिला तिला विचारू लागतात की काय झाले. ती नवरीची जी वहिनी असते सर्वात अगोदर या नवरी मुलीकडे येते, श्रद्धाकडे, आणि श्रद्धाच्या गळ्यात पडून मोठमोठ्याने रडू लागते. ती बोलते की तुझ्यासोबत खूप मोठा धोका झाला आहे. तुझ्या मुलाला पसंत केला आहे. हा मुलगा मर्द नाही तर एक किन्नर आहे. आता जी नवरी असते ही देखील हिच्या नशिबाला दोष देऊन ढाय मोकळून त्या ठिकाणी रडू लागते. सर्व नातेवाईकांपर्यंत ही बातमी वाऱ्यासारखी पसरू लागते. सर्व नातेवाईक आता या नवरदेवाच्या जे घरची मंडळी होती, त्याचे जे जवळचे काका मामा वडील होते, यांना सर्वांना घेरतात आणि त्यांना जाब विचारू लागतात की तुम्ही आमच्यासोबत अशी इतकी मोठी फसवणूक का केली. तितक्यातच एक व्यक्ती पोलिसांना देखील संपर्क करतो. मुरादाबाद पोलीस टीम घटनास्थळी दाखल होते आणि त्यानंतर त्या ठिकाणी समझोता केला जातो. नवरदेवाचे जे वडील असतात हे नवरी मुलीच्या घरच्यांची सर्वांची माफी मागू लागतात. ते बोलतात की हो, आम्ही समाजाच्या भीतीपोटी आमच्या किन्नर मुलाचे लग्न तुमच्या मुलीसोबत लावून देत होतो. बस समाज आम्हाला नावे ठेवू नये म्हणून आम्ही लग्न करून देत होतो. मात्र आम्ही केलेली चूक आम्हाला मान्य आहे. पुनीतचा आणखी एक भाऊ आहे अरुण, हा अतिशय चांगला आहे, मर्द आहे. तुम्ही तुमच्या मुलीचं लग्न याच्यासोबत लावून देऊ शकता. मात्र नवरीचे जे आई वडील होते, नवरीचे जे नातेवाईक होते, यांचा विश्वास पूर्णपणे या पुनीतच्या आई वडिलांवरून, नातेवाईकांवरून उडाला होता आणि ते बोलत होते की तुम्ही इतकी मोठी आमच्यासोबत फसवणूक करत होते आणि आता तुम्ही असा विचार कसा करू शकता की या मुलीला आम्ही तुमच्या दुसऱ्या मुलाला देऊ. आता जे नवरीचे आई वडील होते हे विचार करतात की हे प्रकरण आणखी वाढवल्याने काही मजा नाही. या लग्नामध्ये भरपूर सारा त्यांचा खर्च झालेला होता. परिस्थिती इतकी काही चांगली नव्हती. नवरीच्या आईवडिलांनी नवरदेवाच्या आईवडिलांना विनवणी केली. त्यांना सांगितले की तुम्ही आमच्यासोबत दगा केला, मात्र या लग्नाचा जो काही खर्च आला आहे तो खर्च आम्हाला परत द्या. पोलिसांनी या ठिकाणी पूर्णपणे समझोता केला आणि नवरदेवाच्या वडिलांकडून 5 लाख रुपये त्यांनी घेतले, नवरीच्या आईवडिलांना दिले. मात्र तरी देखील त्यांची मान शर्मेने पूर्णपणे खाली झाली होती, कारण त्यांच्या मुलीचं आयुष्य अशा प्रकारे उद्ध्वस्त होता होता राहिलं होतं. मात्र तरी देखील त्यांना वाटत होतं की त्यांच्या मुलीला एक डाग लागलेला आहे. आता जी श्रद्धाची वहिनी असते, ही वहिनी श्रद्धाकडे येते आणि तिला बोलते की हा असा अपशकुन होणं ठीक गोष्ट नाहीये. तुला एखादा मुलगा पसंत असेल कॉलेजचा वगैरे, तर तू सांग, त्या मुलासोबत आत्ताच तुझं लग्न आम्ही लावून देऊ शकतो. मात्र श्रद्धा जी असते अतिशय संस्कारी, आई वडिलांच्या संस्कारानुसार तिने कोणत्याही मुलावरती प्रेम वगैरे काहीही केलं नव्हतं. जो कोणी मुलगा तिच्यासोबत आता लग्न करू शकेल अशा मुलासोबत ती लग्न करण्यासाठी तयार होती. तर जी श्रद्धाची वहिनी होती ही बोलते की तुला माझा भाऊ आवडतो का. श्रद्धा जी होती तिची तिच्या वहिनीच्या भावासोबत चांगली ओळख होती. तिचा भाऊ तिला लग्नासाठी पसंत पडतो आणि तिचा भाऊ देखील त्या ठिकाणी त्या श्रद्धासोबत लग्न करण्यासाठी तयार होतो आणि अशा पद्धतीने श्रद्धाचे आणि श्रद्धाच्या वहिनीच्या भावाचे त्या ठिकाणी लग्न लावून देण्यात येते. आणि अशा प्रकारे जी श्रद्धा असते आपल्या वहिनीची वहिनी बनून वहिनीच्या माहेरी जाते, म्हणजे तिच्या स्वतःच्या सासरी जाते. अशा प्रकारे श्रद्धाचा संसार अगदी सुरळीत सुरू होतो. तर मित्रांनो, अशा प्रकारच्या देखील घटना या समाजामध्ये घडत असतात, ज्यावरती विश्वास ठेवणे देखील अतिशय मुश्किल गोष्ट आहे.
तर या घटनेबद्दल आपले काय मत आहे कमेंट सेक्शनमध्ये नक्की मांडू शकता. या व्हिडिओचा माझा उद्देश कोणाच्या भावना दुखावणे नाही तर आपणास जागरूक करण्याचा होता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच घटना क्राईम स्टोरी नेहमी ऐकत राहण्यासाठी स्वप्नील क्राईम टॉक्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, नमस्कार.